आज आपण इयत्ता 7वी मराठी पाठ 3 तोडणी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. त्यामधला अ, मीराने वसंतला तमसोमा ज्योतिर्गमयचा सांगितलेला अर्थ. उत्तर, तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे असा अर्थ मीराने वसंतला सांगितला. या अर्थाचा उलगडा व्हावा म्हणून ती पुढे म्हणाली, तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही म्हणजे अंधार आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड. आ, वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ. उत्तर, वसंतच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती. चिमणीच्या उजेडात मीराला वसंतचे पुस्तक सापडले. तिच्या ओरडण्याने वसंतला शाळेची आठवण झाली. तो खोपीच्या बाहेर येऊन वडिलांना म्हणाला की मला शाळेत कधी पाठवणार. यावरून वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ दिसून येते. ई, अगं पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ. उत्तर, दादांना म्हणजेच वसंतच्या वडिलांना ऊसतोडणीच्या कामात वसंत मदतनीस म्हणून हवा होता, म्हणून दादांनी त्याचे शिक्षण थांबवले. त्यामुळे वसंतला वाचन करता येणे शक्य नाही, या वाक्याचा अर्थ आहे. प्रश्न 2, वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा. उत्तर 1, मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली. 2, दादा मले शाळेत कवा धाडणार. 3, त्याच्या मनात शिक्षणाविषयी उलघाल होत होती. 4, ताई मला सडकेवर कागद गवसला त्यावर काय लिवले बघ. 5, अगं पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार. 6, काही झालं तरी मी शिकणारच. 7, वसंतनं लगेच मित्रांना गाठलं, आता म्या शाळेला येणार असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला. प्रश्न 3, खालील आकृतीत योग्य शब्द लिहा. अ, बैलांचे खाद्य. उत्तर, पाचुंद्यातील सरमड. आ, शंकूच्या आकाराची झोपडी. उत्तर, कोपी. प्रश्न 4, तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले कारण सांगा. उत्तर, वसंताची ताई मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले. मीराचे शिक्षण 8वी पर्यंत झाले होते, परंतु ती हुशार होती. मीरा आईवडिलांना ऊसतोडणीच्या कामात मनोभावे मदत करत होतीच, परंतु विशेष म्हणजे वसंताने पुढे शिकावे अशी प्रेरणा तिने वसंताला दिली. यामुळे मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले. प्रश्न 5, खालील आकृती पूर्ण करा. मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले. उत्तर, मीरा आणि वसंत. मीरा आणि वसंतने झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला. 2, इतर बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या. 3, दामूने आपले बैल नदीवरून पाणी पाजून आणले. 4, ताराने भाकरी थापून तव्यावर पिठले टाकले. शब्दांशी खेळूयामधला अ, गटात न बसणारा शब्द शोधून लिहा. 1, श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती. यामधील गरीब हा शब्द वेगळा आहे कारण बाकीच्या सगळ्या शब्दांचा अर्थ सारखा होतो. 2, रात्र, निशा, प्रभाती, यामिनी. यामध्ये प्रभात म्हणजे पहाट म्हणून प्रभात हा शब्द वेगळा आहे. 3, अशिक्षित, निरक्षर, अंगठा बहादर, शिक्षित. यामधील शिक्षित हा शब्द वेगळा आहे. 4, गवसणे, मिळवणे, हरवणे, सापडणे. यातील हरवणे हा शब्द वेगळा आहे. आ, कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा. उत्तर 1, वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यामुळे केशवच्या शिक्षणाची आबाळ झाली. 2, गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावर उरला नाही. 3, सिमरन आईला घरातल्या कामांसाठी हातभार लावते. 4, रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हबकून गेली. ई, खालील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात, ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याचप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा. पर, प्रांत याचं आपल्याला उदाहरणात करून दाखवलं आहे. पर, प्रांत. भाषाचं होईल परभाषा. देशचं होईल परदेश.
ग्रहचं होईल परग्रह आणि राष्ट्रचं होईल परराष्ट्र. ई. खालील शब्दात लपलेला अर्थ शोधून लिहा. 1. तांबडं फुटलं म्हणजेच पहाट झाली. 2. गाडी रुळावर आली म्हणजे पुन्हा सुरळीत झाले. 3. अंधाराकडून उजेडाकडे म्हणजेच अज्ञानाकडून ज्ञानाकडे. 4. चूल शिलगावली म्हणजे चूल पेटवली. उ. खालील वाक्ये प्रमाण भाषेत लिहा. 1. पोरा मले तरी कुठं वाचता येतं. उत्तर पोरा मला तरी कुठं वाचता येतंय. 2. अव समधी लेकरं शाळेला गेली आणि तुपलं. उत्तर अगं सगळी मुले शाळेला गेली आणि तुझे. 3. आता तुम्ही समधीच म्हणत्यात तर म्या तरी कशाला आडवा येऊ. उत्तर आता तुम्ही सगळेच म्हणताय तर मी तरी कशाला आडवा येऊ. 4. आता म्या शाळेला येणार. उत्तर आता मी शाळेत येणार. उ. खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा. शाळेचा पहिला दिवस. शाळेची इमारत, नवीन पुस्तकांचा सुगंध, नवीन मित्र, वर्ग शिक्षक आणि आनंद हे मुद्दे आपल्याला दिले आहेत. उत्तर आज माझा शाळेचा पहिला दिवस होता. शाळेत पोहोचले तर शाळेची 2 मजली इमारत मला खूप आवडली. वर्गात बसल्यावर नवीन पुस्तकाच्या वासाने माझे मन हरकून गेले. शाळेत आज मला नवीन मित्र भेटले. माझे वर्ग शिक्षक मला खूप आवडले. आज शाळेचा पहिला दिवस माझा खूप छान गेला. मला खूप आनंद झाला.